नैना ऑप्टिकल्स, ब्रांडेड स्टाइलिश नजर और नंबर के चश्मे मिलने का बाएतमाद मरकज। जमेत उस सालियात के पास ताबानी किराना के बाजू में मालेगांव। मी इब्राहिम शेख. आपण बघत आहात मानव समाचार मराठी. सत्य नेहमी सत्यासोबत. बघूया कोपरगाव तालुक्यातील औदुंबरवाडी मंजूर येथील बातमी. श्री क्षेत्र औदुंबरवाडी मंजूर येथील श्री दत्त मंदिरातील चोरी करणाऱ्या आरोपीला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी 48 तासाच्या आत निष्पन्न करून चोरीला गेलेल्या 2 चांदूच्या पादुका आरोपीकडून केल्या हस्तगत. बघूया सविस्तर वृत्तांत. श्री वैभव अनिल जोशी, वय 45 वर्ष, धंदा पूजापाठ, राहणार श्री क्षेत्र औदुंबरवाडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर, यांनी दिनांक 6/1/2026 रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर 7/2026 भारतीय न्याय संहिता कलम प्रमाणे 305 प्रमाणे गुन्ह्याची फिर्याद दिली होती की दिनांक 4/1/2026 रोजी रात्री 11:30 ते दिनांक 5/1/2026 रोजी सकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान श्री क्षेत्र औदुंबरवाडी दत्त महाराजांच्या मंदिरात मंजूर तालुका कोपरगाव येथून अज्ञात आरोपीने बंदिस्त मंदिरातील 1,25,000 रुपये किमतीच्या 2 पादुका स्वतःच्या फायद्यासाठी व लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्या आहेत, अशी फिर्याद दिली होती. त्यावर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता श्री संदीप कोळी पोलीस निरीक्षक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांनी सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांच्याकडे दिल्यावर गुन्ह्याचा तपास सुरू होता. सदर गुन्ह्याच्या तपासात कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक तपासाच्या आधाराने व गुप्त बातमीदाराच्या दिलेल्या माहितीच्या आधारे सराईत आरोपी शाहरुख उर्फ मच्छिंद्र संपत वाघ, वय 31 वर्ष, राहणार मायगाव देशमुख, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर, याला 48 तासाच्या आत सदर गुन्ह्यात निष्पन्न करून त्याच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल 808 ग्रॅम वजनाच्या 2 चांदीच्या पादुका हस्तगत केल्या आहे. तपासात पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी आरोपी विरुद्ध पुरावे गोळा करून मुद्देमालाची ओळख पटवून सदरचा मुद्देमाल हा श्री क्षेत्र औदुंबरवाडी येथील मंदिरातून चोरी झालेला असल्याची खात्री केली आहे. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल भारती साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कोळी साहेब, पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलीस निरीक्षक कमलाकर चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल 78 नवनाथ गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल 2459 रमेश झडे, पोलीस कॉन्स्टेबल 1397 अविनाश तमनर, पोलीस कॉन्स्टेबल मधुसूदन दैफळे, पोलीस कॉन्स्टेबल अंबादास वाघ, पोलीस कॉन्स्टेबल 862 जयदीप गवारे, पोलीस कॉन्स्टेबल किसन सानप, पोलीस नाईक रघु कारखिले, पोलीस कॉन्स्टेबल 2611 राम खारतोडे अशांनी केली आहे. सदर घटनेचा तपास हा 48 तासाच्या आत लावल्याने कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे सर्वत्र कौतुक व आभार मानले जात आहे. अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी बघत रहा मानव समाचार मराठी. सत्य नेहमी सत्यासोबत.